पत्रकारांच्या हक्कासाठी आणि प्रश्नांसाठी सदैव खंबीरपणे उभी राहणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची कोपरगाव तालुका व शहर कार्यकारिणी आज 14 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे आणि जिल्हा निवड समिती अध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या आदेशान्वये जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष प्राध्यापक विजय कापसे यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली। संघटनेतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वानुमते निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी निवृत्त शिंदे, कार्याध्यक्षपदी किसन पवार, सचिवपदी विनोद जवरे, शहराध्यक्षपदी हाफिज शेख, शहर उपाध्यक्षपदी रवी वाघडकर, शहर कार्याध्यक्षपदी स्वप्नील कोपरे, तालुका संघटकपदी सोमनाथ डफळ, शहर संघटकपदी संजय लाड, तालुका खजिनदारपदी अमोल गायकवाड, प्रसिद्धी प्रमुखपदी विशाल लोंढे, सल्लागारपदी काका खर्डे व दिनेश जोशी आणि संपर्क प्रमुखपदी राजेंद्र तासकर यांची निवड करण्यात आली। ज्येष्ठ सदस्य म्हणून फकीरराव टेके, सतीश जाधव, मिलिंद विघे आणि प्रमोद पवार यांची निवड करण्यात आली। याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप व कोपरगाव तालुका अध्यक्ष प्राध्यापक विजय कापसे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला। याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत बोलताना सांगितलं, आज कोपरगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी राज्याचे अध्यक्ष सन्माननीय निलेश सोमाणी साहेब, राज्य संघटक संजय भोकरे साहेब, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर आरोटे, तसेच जिल्हा अध्यक्ष अनिल कोळसे आणि निवड समितीचे अध्यक्ष सन्माननीय सोमनाथ काळे साहेब यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली। कोपरगावच्या तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक विजय कापसे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी निवृत्ती प्रकाश शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे। यापुढे संघटनेच्या ध्येयधोरणानुसार ते संघटना वाढीसाठी तसेच समाजासाठी पत्रकाराच्या हितासाठी काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। शहर अध्यक्षपदी सन्माननीय हाफिज शेख, उपाध्यक्षपदी रवींद्रजी वाघडकर, कार्याध्यक्षपदी सन्माननीय स्वप्नीलजी कोपरे, संघटकपदी संजयजी लाड यांची निवड करण्यात आली असून शहराच्या विकासासाठी तसेच शहरातील सर्व पत्रकार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी ते यापुढे कार्यरत राहतील अशी मी या ठिकाणी त्यांना सांगतो। इतर तालुका अध्यक्ष प्राध्यापक विजय कापसे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत बोलताना सांगितले की वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सर्व पत्रकार बांधवांची साथ घेऊन संघटनेचे कार्य अधिक व्यापक करत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि जनजागृतीचे विविध उपक्रम तालुकाभर राबवण्यात येईल। आज कोपरगाव या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री जनार्दनजी जगताप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तालुका व शहर कार्यकारिणी निवडीसंबंधी जी बैठक पार पडली। या निवडीमध्ये सर्वांच्या सहमतीने, सर्वांच्या सल्ल्याने शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यात मी निवडल्यात गेलेल्या सगळ्या कार्यकारिणी सदस्यांचे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी माझ्या वैयक्तिकरीत्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने, जिल्हा सरचिटणीस असेल, जिल्हा अध्यक्ष असेल त्यांच्या वतीने मी अभिनंदन करतो। आणि त्यासोबतच या सर्वांचे आपले मार्गदर्शक असलेले राज्याचे अध्यक्ष निलेश सोमाणी, राज्याचे संघटक संजयजी भोकरे साहेब, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलजी कोळसे साहेब आणि नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करणारे किंवा आपल्या कोपरगाववर वैयक्तिक लक्ष असणारे, जास्त प्रेम असलेले आपल्या कोपरगाववरती असे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथजी काळे या सर्वांच्या वतीने देखील मी आपल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळात आपल्या संघटनेच्या वतीने मी तालुका अध्यक्ष या नात्याने सर्वांच्या सहमतीने, सर्वांना सोबत घेऊन कोपरगावमध्ये एक वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी सर्वांच्या सहमतीने, सर्व आपण अध्यक्ष आहे या नात्याने मानून सर्वांच्या सहमतीने आपण एक वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम घेत राहू, यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो।
आणि आज पुनश्च एकदा जी नवीन कार्यकारिणी झाली किंवा नवीन सदस्य जे आपल्या संघटनेत आले त्यांचे देखील स्वागत करतो. धन्यवाद. तालुका कार्याध्यक्ष किसन पवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना सांगितले की आज कोपरगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोपरगाव तालुका कार्यकारिणीची बैठक खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झालेली असून आजच्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित कोपरगाव तालुका अध्यक्ष तसेच तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणी, शहराध्यक्ष व शहराची संपूर्ण कार्यकारिणी यांची निवड झालेली आहे. त्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि संघटनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे प्रत्येक पदाधिकारी तसेच सर्व सदस्य संघटनेला समर्पित भावनेने काम करतील आणि संघटनेचा नावलौकिक वाढवतील. कोपरगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या कार्यकाळामध्ये संघटनेचे सर्व उपक्रम संघटनेची जिल्हा कार्यकारिणी तसेच राज्य कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण समर्पित भावनेने पार पाडू आम्ही सर्व, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदर बैठकीचं सूत्रसंचालन तालुका सचिव विनोद जवरे यांनी केलं. यावेळी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सम्राट न्यूजसाठी मिलिंद विघे, कोपरगाव.